श्रोते हो नमस्कार. राजयोगी श्री रंगनाथ स्वामी यांचे चरित्र भाग 17 वृंदावनाचा निरोप. स्वामी केशवानंद यांच्या आश्रमात एकांत आणि शांतता होती. येथे शिष्यपरिवार नव्हताच. स्वामींना अध्यापनाऐवजी अध्ययनामध्येच रुची होती. माझ्या व्यक्तिमत्वात त्यांना काय अद्भुत दिसत होते ते मला कळलेच नाही. गोपीगीताबद्दलचे कल्मश निवृत्त झाल्यानंतर ते माझ्याकडे सुश्रुत अगर सुषेण यांच्यासारखे शल्य विशारदांकडे पाहिल्याप्रमाणे पाहत आणि हो, ते खरेच होते. त्यांच्या हृदयातील विकल्परूपी शल्याची ग्रंथी कृष्णकृपेने निष्कासित झाली होती. त्यांचे मानसिक आरोग्य एखाद्या नवीन पंख फुटलेल्या राजहंसाप्रमाणे प्रसन्न झाले होते. मला म्हणाले, स्वामी, आता वृंदावनी आहात तोपर्यंत येथेच वास्तव्यास राहा. मी जानकी वल्लभदासांनाही सूचना देतो. आम्ही दोघेही जानकी वल्लभदासांच्या आश्रमी गेलो. मी त्यांना नमस्कार करून केशवानंदांकडे वास्तव्यास जाणार असल्याचे सांगितले. त्यांनीही आनंदाने होकार दिला. मी एकांतावरील प्रीती, चिंतनशील स्वभाव आणि केशवानंद यांची ज्ञानलालसा यांची त्यांना कल्पनाच होतीच. केशवानंदांचा आश्रम भ्रमरघाटाच्या जवळच पण जनपदापासून थोडा दूर होता. पूर्वेकडून वंग देशातील एक सधन आणि समृद्ध कुटुंबातून ते सर्वसंग परित्याग करून कृष्ण प्रेमाने वेडे झाल्याने येथे आले होते. भिक्षाटनावर निर्वाह चाले. 60 उलटून गेल्यावरही देह अजूनही पंचविशीतील वाटत होता. तपस्वी जीवन, मनस्वी आराधना आणि ओजस्वी चिंतन यांमुळे स्वामी कोणालाही आपलेसे करीत. भिक्षाटनाला ते क्वचितच बाहेर पडत. बहुतेक वेळी त्यांना आश्रमातच कोठून तरी शिधा सामुग्री येत असे. मी आश्रमी गेल्यानंतर ते म्हणाले, स्वामी, आता आपण आहात तोपर्यंत मी भिक्षाटनास बाहेर जाणार नाही. केवळ माझ्या पारमार्थिक शंकांचे पूर्ण निरसन करून घेणार आहे. आपल्या दोघांच्याही उदरनिर्वाहाची व्यवस्था बसल्या जागेवर श्रीकृष्ण भगवान करतीलच याची मला खात्री आहे. आणि खरोखरच मी त्यांच्या आश्रमी सुमारे 3 आठवडे होतो. त्या कालावधीत स्वामींच्या आश्रमी कोणत्याही गोष्टीची उणीव निर्माण झाली नाही. स्वामींनी पहिल्याच दिवशी सेवाभावाने माझ्याकरता आश्रमात एक छोट्या कक्षात जमीन स्वच्छ करण्यास सुरुवात केली. माझ्या ते लक्षात येताच त्यांना अटकाव करीत, मी तुम्हाकडून सेवा घेणार नाही, अन्यथा आश्रमी राहणे मला योग्य वाटणार नाही, असे सांगताच त्यांनी माझ्या सेवेचा विचार सोडला. मी मात्र प्रेमाने त्यांची सेवा करीत होतो. ते मला पितृतुल्य असल्याने माझी सेवा नाकारूच शकत नव्हते. पहाटे उठून आश्रमातील झाडलोट करणे, वेळप्रसंगी गरम पाण्याची व्यवस्था करणे, त्यांचे शौच मुखमार्जन होईपर्यंत बालभोगाची तयारी करणे, हे सर्व सेवाभावी कार्य चाले. पुन्हा आध्यात्मिक आणि शास्त्र परमार्श शंका निरसन हे देखील चालूच होते. स्वामींकडे संगीताचे अद्भुत ज्ञान होते. केदार रागावरील त्यांचे प्रभुत्व इतके होते की त्यात ते गायन करीत करीत रमून गेले की श्रोत्याला त्यांच्या स्थूल देहात बदल होऊन ते देहानेही शिवस्वरूप दिसू लागत. अनेकांनी त्यांची त्या स्वरसमाधीत शंकर समजून पूजा केलेली होती. त्यांना जरी सर्व तंतुवाद्य उत्कृष्ट वाजविता येत होती तरी ऋणा वीणा वादनावर त्यांची अतिप्रीती होती. त्यांच्याच आश्रमात मी संगीताचे आणि रुद्रवीणा वादनाचे धडे घेतले. केवळ 2 ते 2.5 आठवड्यात माझे संगीत आणि वाद्यवादन यातील प्रावीण्य पाहून ते आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, जी विद्या मला प्राप्त करण्यास मला 18 ते 20 वर्षे लागली, ती विद्या स्वामी आपण केवळ 1.5 ते 2 आठवड्यातच कंठस्थ केली. खरोखरच आपण एक महान योगी आहात. संगीत विद्या आपणास स्वभावताच प्राप्त आहे. त्यांचे हे वाक्य ऐकल्यावर मला अंतरी जाणवू लागले की खरोखरच माझ्या आतमध्ये जे जड देहाच्या पडद्याआड ते परमार्थ तत्व आहे की ते सर्व विद्या, सर्व कलांचे अधिपती, नियामक आणि सृजन करणारे आहे. त्या तत्वाच्या अनुसंधानात गेले की सर्व कला, शास्त्रे, विद्या आपोआप प्रगट होऊ लागतात. ते तत्व अखिल प्राणीमात्राजवळ आहे, पण ते अत्यंत नजीक असूनही त्यापर्यंत पोहोचणे गुरुकृपेशिवाय दुरापास्तच आहे. त्या गुरुकृपा प्राप्तीमुळेच मी एवढ्या
थोड्या कालावधीत संगीत विद्येचे मर्म धारण करू शकलो. स्वामींच्या संगतीने गुरुकृपेची महती आणि गायन विद्या दोन्हींचाही प्राप्ती झाली. स्वामींच्या आश्रमात 3-3.5 आठवडे कसे गेले समजलेही नाही. त्यांच्या हाताला एक दैवी सुगरणीचा स्पर्श होता. साधनेचे पदार्थ पण रुची अमृताची. त्यांना याचे गुपित विचारताच ते म्हणाले, अहो स्वामी, आपणासारख्या श्रीकृष्णाच्या अवतार स्वरूपाला खाऊ घालताना प्रेमाने हेलावणाऱ्या हृदयाने केल्यावर त्या अन्नाला अमृताची रुची येणार ना. कार्तिक मास संपला. मार्गशीर्षाचा शुद्ध पक्षही संपत आला. मला आता पुढील प्रयाणाचे वेध लागले होते. दशमीला स्वामींपुढे विचार मांडला. ते थोडे खिन्न झाले तरी बसलेल्या कंठाने म्हणाले, ज्याला वैराग्याच्या तीव्रतेपुढे माता, पितरे आणि बंधुदेखील गृहत्यागापासून परावृत्त करू शकली नाहीत, तेथे माझे रोखणे हा बालबुद्धीचा प्रयत्न ठरेल. जशी आपली इच्छा, आपणास अनेकांच्या दुरितांचे तिमिराचा नाश करून ज्ञानदीप प्रज्वलित करावयाचा आहे. त्यांच्या पूर्वपीठिकेकरिता आपण करीत असलेल्या तीर्थाटनास शुभेच्छा देतो. भगवान श्रीकृष्ण आपणास आपल्या कार्यात उदंड यश देतीलच यात शंका नाही. पूर्ण निस्वार्थी हेतूने कार्यास लागलेल्यांना तो परमात्मा अनंत हस्ते सहाय्य करतो हा इतिहासच आहे. माझी विनंती आहे, आपण एकादशीचे पारणे परवा सोडून नंतर पुढील प्रस्थान ठेवावे. तेवढीच 2 दिवस आपली संगत सुखावून जाईल. एकादशीच्या रात्री भोगानंतर स्वामींनी उदासपणे रुद्रवीणा घेतली. माझ्याकडून समजून घेतलेले हृदयाशी मुषित पश्चातापाच्या अग्नीची धग लावून शुद्ध केलेले गोपीगीत स्वर लावून स्वामी गाऊ लागले. मारवा रागाचे स्वर लावले. हृदय पिळवटून टाकणारे सूर निघाले. पंचम पूर्ण वर्ज आणि षडजसा जवळपास नाहीच. त्या रागात स्वामींनी गोपीगीत गात गात अंतरीच्या विरहाच्या व्यथा व्यक्त केल्या. माझ्या विरहाचे त्यांच्या अंतरी होणारे दुःख स्पष्ट जाणवत होते, परंतु मला आता हिमालयाची शिखरे साथ देत होती. त्यामुळे वृंदावनामध्ये आता थांबणे अशक्य झाले होते. नामसंकीर्तन संपवून बिछाण्यावर कलंडलो, परंतु स्वामींच्या दुःखाने मला देखील रात्रभर निद्रा लागली नाही. प्रातःकाळी उठून द्वादशीच्या पारण्याची तयारी सुरू झाली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. निजानंद रंगनाथ स्वामी महाराज की जय.